शिळी जर फुगली हा तर तिला आपली लगी पाजायची, हा हा लगेच वसरीत ती. लगेच दुसरं हो. 10 मिनिटाच्या आत थोडीच करायला, ज्याला ज्याला आवडत ती करतं, ज्याला नाही आवडत ती करीत नाही. हा हा पण त्याच्यात मेहनत लई म्हणून शिने कोणाला त्या आयता असं वाटतं, हा 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 कष्ट नसा वाटतं. असे खडे उभे येतं. हा हा संध्याकाळी गेलं तर आम्हाला झोपलं तर जेवण करावं वाटत नाही संध्याकाळी. हा 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 इतका थकवा येतो. ते व्यवसाय तो नाही तर मग आपण समजा खंडीभर शेळ्या आणल्या या कार मला नाही बेकार आहे. मग काय शेतीतलं बरं हे बरं नाही. शेतीतलं मनावर बसता येते, हा हा आपल्या मनावर काम करता येते. हा हा थकवा आला तर बसतोय माणूस. हा पण हे काय बसून देते का? नमस्कार मामा, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल वरती. आपलं नाव सांगा. अंकुश गणपती खराटे, बर, आपलं गाव कुठलं? मासापूर. बर, आपल्याकडे किती शेळ्या आहेत सध्या? आपल्याकडे 20-22. 20-22. बर, आता हे जे शेळी पालन सुरुवात केली ती सुरुवातीला 20-22 होत्या का, कसं केलं नाही नाही, तर सुरुवातीला 2-3 घेतल्या होत्या. हा हा आणि त्याच्याच एवढ्या वाढल्या. हो. बर, ह्याला चाऱ्याचं नियोजन कसं असतं? चाऱ्याचं नियोजन म्हणजे आपलं मोकळं राहणं तोपर्यंत चारायचं. हा आपण पाऊस पडल्यानंतर समजा आपला ओला चारा घालायचा, समजा घरी करायचा काय थोडाफार ओली तुली. बर, असं काय तसं काय भागवायचं. बुसकट काही बाटक जेवाऱ्या काही घ्यायच्या, हा 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 कडबे फिडबे काही. बर, आता जे शेळ्या आहेत तुमच्याकडे लहान मोठे 20 समजा, हो सगळे हे गावरानच आहेत का? हो, गावरानच आहेत. बर, आता हे जे शेळ्यांचं नियोजन कसं आहे? घरी शेड वगैरे ह्याला बनवलेलं आहे का? शेड वगैरे म्हणजे हो आपला गोटा बनवलेला आहे. गोटा बनवलेला आहे? हा. एकदम साध्या पद्धती. हो, साध्या पद्धतीने. बर, शेळी पालन बाबा परवडतं का बरं? परवडत नाही तर काय होतं? परवडत ना. केलं परवडतं, नाही केलं काहीच परवडत नाही. हम्म, हम्म, हो, पण मेहनत आहे त्याच्यामध्ये जास्त, हम्म, हम्म. कष्ट आहे. बर, कष्ट घ्यावं लागतंय, त्याचं ताणभूक जाणावं लागते. हम्म, हम्म, हम्म. जर त्याचं आपण जर नाही त्याला जर बघितलं तर ते का कसं परवडल? हा, ते बरोबर. हा, बरोबर आहे. हो बरं, आता हे तुमच्याकडे एवढ्या मोठ्या शेळ्या आहेत, त्याला लसीकरण वगैरे केलेलं आहे का? हो, लसी घेतात ना. लसी घेतात का? हो. बर, आता समजा शेळ्याला अचानक काही असं आलंय का बरं तुमच्या कळण्यापासून? जसं शेळ्या तुम्ही करतात तसं शेळ्यांना आजार येतं ना कधी. आता ते बिमारी येते त्याला काय समजा कधी येते कवा नाही येत. हा, हा. जर आपल्या कुठे जर जाणून आली समजा तर आपण डॉक्टरला बोलून त्याला लसी हे घ्यायची, इंजेक्शन घ्यायची, हा हा पुन्हा बाटल्या घ्यायच्या, कुठं काय करायचं हा हा करावंच लागतं ते. बर, आता ह्याच्यापासून जे मेन आपलं उत्पन्न असतं की जसं की बकर होणार पाट, ह्याची विक्री वगैरे कशी करता आपण? विक्री वगैरे म्हणजे समजा 5,000 ते 15,000 पर्यंत निघतं. बर, हे कुठं घरीच विकता का बाजारला नेत असता? घरी गिरायक येतं नाही का? इथे येते का? हो. बर बर, आणि आता जे शेळ्या आहेत तुमच्याकडं, ह्या शेळ्यांना आता तुम्ही असं शेतामध्ये फिरता, हो. घरी चारा देता, खुराकामध्ये यांना काय देता? खुराकामध्ये काय नाही त्यांना, बाकी फक्त खपरी पेंट चारतो मी. हा हा हो, खपरी पेंट. खपरी पेंट ह्याला बारक्या पिल्याला समजा गहू चारायची. हा हा हा, हम्म. गहू वगैरे चारायचे. बरं, अशी कधी परिस्थिती आली का बरं की एखादा मोठा आजार आला, शेळ्या 4-5 मेल्या किंवा काही घटना? नाही नाही, आजार येतो ना. हा हा, हो, येतोच ना. तुमच्या ह्याला आला होता का शेळ्या? हो, कसं काय परिस्थिती होती नेमकी? म्हणजे काय वामल्याने करायचं तिनं असं झाप घालायची. हम्म, हम्म. मग समजा एक वायाला गेली, बाकी नाही वाया जाऊ दिल्या. हम्म. डॉक्टर बोलून एक हा. गेली वायाला. बरं, त्याला काही घरगुती उपाय करता का तुम्ही? करावं लागतो ना, जेवढा आपल्याकडे आहे तेवढा करावं लागतो. बरं, एखादं नाही उदाहरण- झाला तर मग डॉक्टर बोलवायचा. बरं, एखादं उदाहरण, समजा शेळी फुगली अचानक, काही समजा करतो ना. रवंत नाही केलं, हो. काय करता त्यासाठी? त्यासाठी का, हा शिळी जर फुगली हा तर तिला आपली लगी पाजायची, हा हा लगेच वसरीत ती. लगेच दुसरं? हो, 10 मिनिटाच्या आत. बर, आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, जर काय नाही खाल्लं, रोत नाही फिरला हा हा तर मग गोळ्या फ्याका आणून चारायच्या. हा हा मेडिकलून गोळ्या आणायच्या, चारायच्या. हा 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 हो. बर,
आणि समजा आता हे तुमच्याकडे असे करड वगैरे आहेत बघा, हो ते काय होतं कधी कधी असं हातपाय वाकडे होणं, घरी असं शेळ्या अचानक कधी अशा मरलेल्या अवस्थेत सकाळी आढळतात, तसं काही घटना वगैरे नाही आम्हाला नाही घडली अजून तशी काही. नाही घडली? नाही नाही. बरं, शेळ्यांची कशी काळजी घेतली पाहिजे बरं पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये? काळजी म्हणजे त्यांचे समजा आता त्यांचे खाण्यापिण्याची सोयी, हा पुन्हा झाडून झोडून चांगलं पॅक करायचं, ते निर्मळ ठेवायची, हा, हा, ते पाणी त्याला व्यवस्थित पाजायचं, हम्म. खुराक व्यवस्थित चारायचा, गोचड वगैरे होऊ नये म्हणून काही? गोचडं होऊन मग त्या बाटल्या वापरायच्या, हा हा गोचड्याच्या बाटल्या आणायच्या, त्या आपल्या गरम पाण्यात बाटली टाकायची, हम्म, हम्म. आणि नंतर समजा सारला असा पोदरा फिरवायचा. असं बोलत बोलत शिकड्या म्हणजे शेळ्या दिसत्या. हा बरं, आता तुम्ही समजा ह्या शेळ्याचा सोडता, हो. तर ह्याचं नियोजन कसं असतं? सकाळी किती वाजता सोडता, दिवसभर कसं? म्हणजे सकाळी समजा 10च्या नंतर सोडायच्या, हा संध्याकाळी 6 वाजता बांधायच्या. बरं, आता तुम्हाला समजा इमर्जन्सी कुठं गावाला जायचं काही काम असेल तर मग हे शेळ्यांचं कसं? हे शेळ्यांचं म्हणजे समजा कोणी बघतात ना दुसरी घरचे बघते? हो. बरं, आता महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत, जे ज्यांना शेळी पालन करायचं, त्यांच्यासाठी काय सांगतात बरं? शेळी पालन कशा पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे, किती शेळ्यापासून करायला पाहिजे? ते आपल्या सांभाळण्याची हिंमत आहे. ते काय समजा आपण म्हणले ते थोडेच करणार, ज्याला आवडते ते करतं, ज्याला नाही आवडत ते करीत नाही. हा हा पण त्याच्यात मेहनत लई म्हणून कोणाला त्या आयता असं वाटतं, हा 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 कष्ट असं वाटतं. मग आपला मेहनत केली तर त्या 2 रुपये येतं, हा बरोबर मेहनत नाही केल्यावर काय. बरोबर आहे. हा? बरोबर. आता आम्ही आता असं दिवसभर असे खडे उभे येतं, हा हा संध्याकाळी गेलं तर आम्हाला झोपलं तर जेवण करावं वाटत नाही संध्याकाळी, हा 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 इतका थकवा येतो. बर, हो कष्ट आहे म्हणायचं. मग कुठल्याही कामात कष्टाशिवाय? हा, कष्टाची फळ नाही. बर बर हो. बरं, आता तुमच्याकडं ह्या किती म्हणले शेळ्या म्हणले सगळ्या? हीच आहेत मनाच्या खंडीवर. किती वर्षापासून सुरू आहे आपले? ह्याच्यापासून लॉकडाऊन पासून. लॉकडाऊन पासून? बर, हे आधी काय होतं आपलं शेतीमध्ये? आणि शेती करीत होतो. हा हा हो. बरं, शेती परवडते का अशी व्यवसाय परवडत येत? नाही, व्यवसाय परवडतो, पण केला तर परवडतो, नाही केल्यावर व्यवसाय कसा परवडतो? तुम्हाला तर सुरुवातीला सांगितलं की त्यात मेहनत येईल जास्त म्हणून. हा हा मेहनत आहे. हा, मेहनत केली तरच व्यवसाय येतो, नाहीतर मग आपण समजा खंडीभर शेळ्या आणल्या. या काल मला एक जण सांगत होता इथं, म्हणला मला फाईलवर मी उचलल्या शेळ्या, म्हणला माझ्यानं म्हणला 8च दिवस सांभाळल्या निघून टाकल्या म्हणला. फक्त फाईल साठी केले? हो. काय नाही मला ज्याच्या मग चालत व्हाय ना म्हणला. हा हा म्हणजे हे काम फक्त कष्ट करणारच आहे, कष्ट करणार होतं. ज्याची कष्ट करण्याची धमक आहे हो, त्यांच्यासाठी हे काम. हो. मग आम्हाला तरी होतंय का समजा, पण आम्ही करतो. हा हा हो, मग दुसऱ्या कामापेक्षा बरं आहे. हो, बरं नाही हा बेकार आहे. मग काय शेतीतलं बरं आहे, हे बरं नाही. शेतीतलं मनावर बसता येते, हा हा आपल्या मनावर काम करता येते. हा हा थकवा आला तर बसतोय माणूस, हा पण हे काय बसून देते का? मग हे बरं नाही तर कसं करतात मग? आता कसं करतात? पण तेच आता समजा केल्याशिवाय पर्याय नाही ना. हा, केल्याशिवाय पर्याय नाही. शेतीमध्ये म्हणावं असं सध्या उत्पन्न वगैरे नाही, जरी झालं तरी बघत पोरं, ते बघत येते. हा हा हो, बर बर हो.